रिलॅक्स घाबरू नका. कधी ह्या साईड कधी ह्या साईड काम काय घरातलंच आहे. माझ्या असं दुखत आहे. मीना झोपली का? मीना झोपली? झोपली का? तुमच्या दोन प्रॉब्लेम आहेत मी काय का मानेमध्ये 4-5 आणि 6 मिनिटात गॅप म्हणजे या ठिकाणी इथे 2 मिनिटं प्रॉब्लेम आहे. आता या ठिकाणी वरची जी डिक्स आहे ती वरून खाली सरकून भरपूर दिवस झाले म्हणजे कमीत कमी 5 वर्ष. पण त्याच्यातलं जे कार्टिलेज असतं गादी असते ती हळूहळू जशी जशी बाहेर यायला लागली तसा तुमचा हा प्रॉब्लेम वाढत गेला. जोपर्यंत डिक्स सरकलेली कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही, उसवण भरणं चमक भरणं याच्या पलीकडे काहीच होत नाही, डिक्स सरकलं. पण जसं त्याच्यातलं जे कार्टिलेज आहे ते फाटून बाहेर येतं, घसलं जातं, त्याच्यानंतर त्रास होतो. जेव्हा कार्टिलेज बाहेर आलं त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम सुरू आहे. म्हणजे काय की आरड डोकं दुखणं, या हाताला मुंगी येणं, सगळं सांगतो. या हाताला मुंगी येणं, या कुशी जास्त झोपले, जास्त जड काम केलं किंवा सेकंड स्टेजच्या पुढे गेलं तर मुंगी येणं. स्टेज असते याच्यात फर्स्ट सेकंड थर्ड स्टेज. आता हिना ब्लॉक झाल्यामुळे हिना झुकते म्हणून ह्या हाताला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे ह्या हातात ताकद कमी जाणार तुम्हाला याच्यावर. इथे दाबलं तर दुखतंय, इकडे दाबलं तर नाही दुखत, इकडे दाबलं दुखत. या कुशी झोपले जड पडणार, कळ लागणार किंवा जास्त दिवशी आपण काम केलं की सुजणं किंवा जास्त कळ लागणार असा प्रकार होत असतो. आता याला म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस. या दिवशी खांदे वजन घेतलं, डोकं वजन घेतलं किंवा जड काम केलं जास्त मान भरते मग बऱ्यापैकी दुखायचं. याला म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस. म्हणजे कितीही ट्रीटमेंट घेतली, गोळ्या वगैरे खाल्ल्या, माझा गोळ्या औषध बरा होऊ शकत नाही कारण सेटिंग करायची असते. जेव्हा मग जागेवर जाईल कार्टिलेज लेवलला येईल तेव्हाच हे क्लिअर होतं. त्याच्यावर गोळ्या औषध तयार झालेल्या नाही, परमनंटली कवर नाही. टेम्पररीसाठी गोळ्या वगैरे खाल्ल्या, व्यायाम वगैरे केला की फरक जाणार, नंतर वेगवेगळी चालूच. हा झाला पहिला. दुसरा कमरामध्ये 4-5 नंतर गॅप पडला, तिथे पण तसंच कार्टिलेज बाहेर आलं नंतर तिकडे म्हणून कमरा बसून डावा पाय दुखतो, जड पडतो, घरी पडतो, फळ लागते, रग लागतं. मग जास्त चाललंय, जास्त उभं राहिले, जास्त हार्डकाम झालं तर कारण की फर्स्ट स्टेजमध्ये एवढं जास्त त्रास होत नाही, जाणवत नाही. ज्या दिवशी हार्डवर्क झालं कधी कधी त्रास होतो, कधी कधी नाही होतो, अशी गोष्ट आहे. पण ज्यावेळेस लिमिट क्रॉस होतं, सेकंड स्टेज पार होते, तर हे कंटिन्यू सुरू होतं जसं आजी सांगतो. असं आताची सुरुवात आहे, तुम्हाला जास्त व्हायला पुढचे 5 वर्ष बाकी. जेव्हा तुम्ही MRI करता, एक्सरे करता, त्याच्यात ह्या गोष्टी दिसतात. एक्सरेत नाही दिसत, MRI मध्ये आता 3 दिवसांनी परत जाणे, 10 दिवसात कवर परमनंटली कवर होण्यासाठी. पण याला नियम आहे, मानेसाठी नियम आहे. उशाद वजन घेणं बंद, मान बोलणं बंद, डोक्या वजन घेणं बंद, खांद्या वजन घेणं बंद पुढचे 3 महिने. जर या गोष्टी नाही पाळल्या हा त्रास होणार परत होणार. कमरासाठी दुसरे नियम, वाकून वजन उचलायचं नाही 15 ते 20 किलोच्या पुढं. वाकून जास्त काम करायचं, बिना बेल्टचं काम नाही करायचं. फालतू झोपायचं नाही, जाड गादी जाड झोप्या बसायचं, झोपायचं नाही. बिना बेल्टचं जास्त प्रवास करायचा. ही कमराची म्हणजे अशी 2 प्रॉब्लेम, सायटिक आहे स्पायनल असतो. खोकला आधीच सांगायचं, वरून दाबलं खोकला तर बरगडी काय होत. रिलॅक्स इकडे म्हणतो, रिलॅक्स खुशी झोपा. माय घरातच काम आहे ना सगळं. कसलं काम? पाय घेऊन जातो इकडे अशी आहे का ना.
बंद नाही म्हणताय ना, कमी करायचं. मग ते आम्ही पंची उशी ना ती घेतली अशी इतकीशीच उशी आहे. बंद केलं जास्त त्रास व्हायला लागला आता. काय करू? मग ते सांगू राहिलो, उशी जास्त चालत नाही, बंद चालत रेग्युलर सरळ सर काय इकडे जा वरती मग खाली मग रिलॅक्स, घाबरू नका. झालं झालं झालं, रिलॅक्स शेवट बस झालं. ओके उठा, डोकं तिकडे असं खुशीवर होऊन उठायचं.